कपडा घ्यायला गेले, बस्ता बस्ता फाळायला 50-60 जण दुकानात घुसले. हा नाही तो दाखव, तो नाही हा दाखव, तो नाही हा दाखव, हा नाही तो दाखव, कॉटन दाखव, लिलन दाखव, अमुक दाखव, ढमुक दाखव. एक कपडा पसंत आला नाही, गज पडला कपड्यांचा. 50-100 माणसं म्हटले, अरे आमच्या लायकीचा काही कपडा आहे की नाही तुमच्या दुकानात? आमच्या अंगावर कोणता कपडा, तुम्ही काय दाखवताय? हे दुसऱ्या दुकानात बघतो आम्ही. 100 माणसं दुकानातून उठल्यावर त्या दुकानदाराच्या इज्जतीचं दिवाळ आहे ना ते मार्केटमध्ये. हे 100 माणसं घेऊन जाणं म्हणजे परिसरात त्या दुकानाची बदनामी की या दुकानात माल चांगला नाही. नेमके 100 जण बाहेर निघायला लागले आणि तेवढ्या दुकानाचा मालक मोटरसायकल लावत होता. राम राम. का हो पाटील? अरे म्हणे काय कपडा आहे तुमच्या दुकानात? या पोरांनी 1 तास घेतला आमचा, पण एक आमच्या लायकीचा कपडा दाखवला नाही. दुकानदार म्हटले, माफ करा, तुम्ही दुकानात आले हे मला घरीच माहिती पडलं, पण मला थोडासा यायला उशीर झाला. मला उशीर झाल्यामुळे या पोरांकडून तुम्हाला त्रास झाला. काळजी करू नका. बोलावलं दोघा तिघांना. मूर्ख हो, अरे कळतं का तुम्हाला कोण आहे? अरे अख्खा तालुका आपल्या दुकानात आलाच. 3 पिढ्याचे संबंध यांचे ना आपले. त्यालाही कळत नाही याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या कधी गेल्या. 3 पिढ्यांचे संबंध. अरे यांच्या लग्नाची चर्चा अख्ख्या तालुक्यात आहे. पाटील काय सोयरीक झाली राव, काय सुंदर मुलगा मिळाला. मग आपली मुलगी काय कमी आहे का? हरकत नाही, तुम्ही आता उठले दुकानातून, तुम्ही कपडा कुठेही घ्या, बस्ता कुठेही घ्या, हरकत नाही. पण मी तुमच्याकरता जरा लस्सी सांगितली. उन्हाळ्याचं जरा जास्त तापमान ऊन वाढलंय, तुम्ही तेवढी लस्सी घेऊन जा, बसा.